नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी टेकी या यूट्यूब चॅनलवरती. मी प्रथमेश आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असा एक जेन्युइन रिव्ह्यू जो की असणार आहे तुमच्या फायद्याचा. तर तुमचा फायदा तुम्हाला हवा असेल, जेन्युइन रिव्ह्यू हवा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मी काहीच नुकत्याच दिवसापूर्वी एक वायरलेस माईक खरेदी केला होता माझ्या यूट्यूब व्हिडिओ शूटसाठी. तर त्याची रियालिटी मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा मला माईक खरेदी करायचा तेव्हा मी खूप सारे ऑनलाईन सर्च केले. त्याच्यातून मला हा माईक बेस्ट सांगण्यात आला यूट्यूबच्या क्रिएटर्सकडून. बट त्याची खरी रियालिटी काय आहे ती मला परचेस केल्यानंतर आली. मला त्याच दिवशी माघारी रिटर्न पाठवण्याची वेळ आली असा हा माईक आहे. माझ्याकडे आहे आत्ता बोयाचा BY-V10. तर पहिल्यांदा आपण बघूया की याच्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं. तर आपल्याला पहिल्यांदा बॉक्समध्ये एक रिसिव्हर भेटतो आणि एक ट्रान्समीटर भेटतो. त्याच्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये क्विक गाईड मिळतं एक, आणि माईक्स ठेवण्यासाठी एक अशी केस मिळून जाते जे की सेफ्टीसाठी असते, दिलेली असते. बस एवढंच असतं याच्यामध्ये. मी जो आत्ता माईक यूज करतोय, जो तुम्हाला आत्ता आवाज येतोय, तो याच बोयाच्या माईकमधून येतोय. नो डाऊट याच्यातून खूप चांगला आवाज येतो. याच्यामध्ये काही खास फीचर पण आहेत, बट त्याच्यासोबत याचे काही तोटे सुद्धा आहेत. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. शेवटपर्यंत तुम्ही जोडून राहा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर हा आहे बोयाचा माईक. याच्यामध्ये आपल्याला दोन बटन्स मिळतात. आहे एक ऑन ऑफचं बटन आणि दुसरं आहे ते नॉईस कॅन्सलेशन. हो, याच्यामध्ये आहे नॉईस कॅन्सलेशनचं फीचर. आत्ता जो तुम्हाला आवाज येतोय तो नॉईस कॅन्सलेशनच्या फीचरनुसार येतोय. आत्ता माझ्या रूममध्ये माझा फॅन फुल स्पीडमध्ये चालू आहे, तरीही तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आवाज येत असेल. तो याच्या नॉईस कॅन्सलेशनच्या फीचरमुळे येतोय. मी तुम्हाला आता असा एक नॉर्मल आवाज ऐकून दाखवतो. नॉईस कॅन्सलेशन फीचर. नॉईस कॅन्सलेशन फीचर ऑफ करण्यासाठी किंवा ऑन करण्यासाठी हे वरचं बटन प्रेस करायचं. एकदा प्रेस केलं की तुमचं नॉईस कॅन्सलेशन फीचर चालू होईल किंवा बंद होईल. आत्ता जो तुम्हाला आवाज येतोय माझा, तो ते फीचर बंद असतानाचा आवाज येतोय. तुम्हाला फॅनचा आवाज वगैरे मागे येत असेल माझ्या. ठीक आहे, आता आपण ते ऑनलाईन चालू करूया. इथे ग्रीन लाईट झाली हे समजायचं नॉईस कॅन्सलेशनचं फीचर चालू झालेलं आहे. नो डाऊट हा माईक नॉईस कॅन्सल एकदम प्रॉपर पद्धतीने करतो. आपल्या आउटडोअर शूटसाठी, गर्दीच्या ठिकाणी शूटसाठी हा माईक एकदम परफेक्ट आहे. बट याचे काही तोटे पण मला जाणवले. जेव्हा मी हा माईक मागितला तेव्हा मी हा माईक व्लॉगिंगच्या दृष्टीने मागवला होता, जेणेकरून मला गर्दीच्या ठिकाणी याचा फायदा होईल. खूप साऱ्या गर्दीमध्ये बॅकग्राऊंड नॉईस खूप असतो, त्यासाठी मी हा माईक मागवला, जो की मग माझ्या फोनला कनेक्ट करणार होतो. बट झालं असं, माझ्याकडे आहे Redmi 12चा फोन. त्याला मी कनेक्ट करायला गेलो खूप एक्साइटमेंटने, कनेक्ट केला, बट तो कनेक्ट झालेला नाही. हो, असे हाच ड्रॉबॅक आहे या माईकचा, की हा सर्व स्मार्टफोन बरोबर कम्पॅटेबल नाही आहे. क्वचित काहीशा स्मार्टफोन बद्दल हा कम्पॅटेबल आहे, बट माझ्या बाबतीत असं झालं की मी रेडमीचे फोन यूज केले. मी अजून 2-3 फोनवरती यूज केलं की हा माईक त्याच्यासोबत कम्पॅटेबल आहे का. तिथे देखील हा कनेक्शनचा इश्यू आला. हाच माईक मी दुसऱ्या फोनवरती यूज केला किंवा माझ्या लॅपटॉपला कनेक्ट केला याला, तर तो तिथे कनेक्ट झाला. बट माझ्याकडे जो फोन आहे रेडमीचे फोन, त्याच्यासाठी हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की हा फोन कनेक्ट होत नाही. याच्यासाठी आपल्याला USB-Cचा टाईप सी भेटते आपल्याला कनेक्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता आणि लगेच त्याचं कनेक्शन ऑटोमॅटिकली होऊन जातं. बट माझ्या फोनच्या बाबतीत असं घडलेलं नाही. त्याच्यामुळे मी जेव्हा मागवला फोन त्याच्या रात्री मला लगेच मी हा रिटर्न केला. त्यामुळे तुम्ही देखील सावधान व्हा. तुमचा फोन कोणता आहे, तुमचा फोन त्याच्याशी कम्पॅटेबल आहे की नाही ते जाणूनच तुम्ही हा माईक परचेस करा किंवा नका करू. ठीक आहे, हा होता याचा ड्रॉबॅक. तुम्हाला कसा वाटला याचा व्हिडिओ. हा एक जेन्युइन रिव्ह्यू होता, जो की माझ्या बाबतीत माझ्या अनुभवातून घडला, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असे नवीन नवीन व्हिडिओ, टेकच्या रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला दररोज बघायला भेटतील. तोपर्यंत बाय बाय.